मराठीत हिट सिनेमा फ्लॉप होण्याची ॲक्युरेसी 95%च्या वर आहे। एखादा सिनेमा हिट झाला आणि त्याने बक्कळ पैसा कमवला तर त्याच्या सिक्वलकडे पैसे छापणाऱ्या मशिनीसारखं बघितलं जातं। त्याच्या मेकर्सला वाटतं की ते पहिल्या सिनेमासारखं सेकंड टाइम पण लोकांचं अटेन्शन गेन करण्यामध्ये सक्सेसफुल होतील। त्यात ते अजून मसाला ऍड करतात, त्यात जास्त कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतात आणि त्याला ग्रँड लेवलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतात। एक ओरिजिनल स्टोरी जी खूप युनिक आहे ती रायटरच्या माइंडमध्ये साधारणतः 5 ते 10 वर्ष चालते, पण जेव्हा त्या सिनेमाच्या सिक्वलची गोष्ट येते तेव्हा टाइम ड्युरेशन जास्तीत जास्त 2 ते 5 वर्ष होऊन जातो आणि हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। त्यांचं नेहमीच मूवी प्लॉटवर कमी आणि पैशांवरती जास्त लक्ष असतं। अर्थात मुंबई पुणे मुंबई 2 आणि टाइमपास 2 सारखे सिनेमे चालले आणि त्यांनी पैसा पण चांगला कमावला, पण खरंच तुम्हाला मनापासून वाटतं जी मजा ओरिजिनल मध्ये होती, जो त्याचा सोल होता, ती लेवल ते सेकंड टाइम मॅच करू शकले का? सिक्वल सोबत पहिला आणि मोठा प्रॉब्लेम असा आहे की रायटर पहिल्या सिनेमाचा प्लॉट कॉपी करतात, थोडेफार चेंजेस करून त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी नवीन बनवलंय। मुंबई पुणे मुंबईमध्ये तू पुण्याचा आणि मी मुंबईची हा ओव्हरऑल कंपॅरिझन आणि चढाओढीचा सेंट्रल पॉइंट आहे, पण त्याला गरजेपेक्षा जास्त ताणलं गेलं असं मला वाटतं। पर्सनली मला असं वाटतं याची ट्रिओलॉजी बनवणं हा चांगला डिसिजन नव्हता। एक टाइमला याचा सिक्वल डायजेस्ट होऊन जातो, कारण त्यात ते एंगेजमेंट पासून लग्नापर्यंतच्या प्रोसेसमध्ये जे काही प्रॉब्लेम्स ऍक्च्युअल मध्ये क्रिएट होतात त्यांना प्रेझेंट करतात, पण त्याचं थर्ड इन्स्टॉलमेंट पर्सनली मला खूप ओव्हर वाटलं। ऍक्च्युअली या फ्रँचायझीला स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या परफॉर्मन्सनी वाचवलं, बाकी ओव्हरऑल याच्यामध्ये युनिक असं काहीच नाहीये। कुठल्याही परिस्थितीत ओरिजिनलच्या दिशेने सिक्वलला घेऊन जाण्याचा प्रयत्न ही त्या प्रोसेसला डिझास्टर बनवण्याची रेसिपी असते। सेकंड मोठा प्रॉब्लेम सिक्वल बनवताना असा येतो की मेकर्सच्या माइंडमध्ये एक इन्सेंटिव्ह असतो की त्याला आधीपेक्षा बिगर आणि बेटर बनवायचं। दे धक्काचा कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास आनंददायी होता, ती रोलर कोस्टर राईड आपण रिलेट करू शकतो, पण सेकंड पार्टची स्टोरी ही इंग्लंडमध्ये सेट केलेली होती तर ऑब्विसली त्याचे स्टेक्स पण थोडेसे हाय होते, पण तरी सुद्धा ओरिजिनलच्या कंपॅरिझन मध्ये सिक्वल हा तेवढासा प्रभाव टाकू शकला नाही। भले ते कुटुंब श्रीमंत झालं असेल, पण तो गावरान मातीचा तडका कुठेतरी मिसिंग वाटला। काही सिनेमे फक्त नावाला सिक्वल असतात, म्हणजे फक्त ओरिजिनलचं नाव त्याच्याशी जोडलं गेलेलं असतं, बाकी पूर्ण स्टोरी लाईन, स्क्रीन प्ले आणि कास्टिंग बदलून टाकलेली असते। 2004 मध्ये आलेला अगबाया रेच्चा हा व्हॉट वुमन वॉन्ट या हॉलिवूड सिनेमावरती बेस्ड होता, पण त्यात मराठी कल्चरचा ह्युमर ऍड केलेला होता। त्यात संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले यांनी आपल्या अभिनयाने त्या सिनेमाला नेक्स्ट लेवलवरती नेलं होतं, पण त्याचा सिक्वल पूर्णपणे त्याच्या अपोजिट होता। सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, प्रसाद ओक यासारखे हरहुन्नरी कलाकार असताना सुद्धा तो सिनेमा एक मीडियाकोर बनून राहिला आणि ती स्टोरी पण खूप आउटडेटेड होती। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, येरे येरे पैसा या सिनेमांसोबत पण सेम तसंच झालं। यामध्ये लूप होल खूप होते आणि स्टोरी पण खूप इनलॉजिकल वाटत होती। जेव्हा रायटर डायरेक्टर चेंज होऊन जातात तेव्हा बऱ्याचदा त्यांना माहिती नसतं की ही स्टोरी लाईन कुठल्या दिशेला ड्रॅग करायची आहे। दगडी चाळचा पहिला भाग हा खूप जबरदस्त होता आणि त्यातले सस्पेन्स एलिमेंट पण बऱ्यापैकी वर्क करत होते। शिवाय मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी यांनी आपल्या ऍक्टिंग स्किलने त्याला एक मस्ट वॉच मूवी बनवून ठेवलं, पण त्याचा सेकंड पार्ट त्याच गोष्टी रिपीट करतोय असं वाटत होतं। फर्स्ट पार्टच्या क्लायमॅक्स मध्ये पुढे काय होणार याची एक्साइटमेंट तयार होते, त्याला सेकंड पार्ट फुलफिल करण्यामध्ये कमी पडतो। एक सिक्वल आहे ज्याचं मला पर्सनली वाईट वाटतं, तो म्हणजे झपाटलेला। तो सिनेमा आपल्या सर्वांसाठीच एक चाइल्डहुड मेमरी आहे। चाइल्ड प्ले या हॉलिवूड मूवी पासून इन्स्पिरेशन घेऊन महेश कोठारे यांनी हा सिनेमा बनवला, ज्याला आज आपण एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखतो। 1993च्या वेळेस ती स्टोरी सर्वांसाठीच खूप युनिक होती। मला नाही वाटत त्या सिनेमाने जो बेंचमार्क सेट केलाय त्याच्या जवळपास जाणं पण आजच्या तारखेमध्ये शक्य आहे। भले झपाटलेला 2 हा मराठीमधला पहिला 3D मूवी होता, पण तो आजच्या जनरेशनचा माइंडसेट अडॉप्ट नाही करू शकला। नुकतंच महेश कोठारेंनी त्याचा थर्ड पार्ट येणार याची अनाउन्समेंट केली। आय होप ज्या पण चुका त्यांनी सेकंड पार्ट मध्ये केल्या त्या ते थर्ड मध्ये रिकव्हर करतील। ओरिजिनल स्टोरी ऑडियन्स वरती इम्पॅक्ट क्रिएट करते, जे त्यांनी कधीच बघितलेलं नसतं, कधीच इमॅजिन केलेलं नसतं। असं काहीतरी युनिक जेव्हा त्यांच्या समोर येतं ना तेव्हा तो त्यांची टॉप प्रायोरिटी बनून जातो, पण जेव्हा त्याचा सिक्वल बनतो तेव्हा 100% ओरिजिनल सोबत त्याचं कंपॅरिझन होतं, कारण त्याचं फर्स्ट इम्प्रेशन आपल्यासाठी मेमोरेबल असतं। त्याला वेगळ्या अँगलने दाखवणं किंबहुना आपल्याला डायजेस्ट होत नाही। टाइमपास मध्ये दगडू आणि प्राजक्ताची स्टोरी ही फ्रेश होती, ती इनकम्प्लीट स्टोरी ती सिक्वल मध्ये जाऊन पूर्ण होते। मूवीचा प्रोटॅगनिस्ट जरी चेंज झाला तरी ते कन्व्हिन्सिंग वाटतं, कारण त्याची टाइमलाईन पुढे गेलेली असते आणि त्याचा सिक्वल हा हॅपी एंडिंगच्या नोटवरती फिनिश होतो। मग हा तिसरा पार्ट का बरं बनवला हा प्रश्न प्रत्येकाला आलेला आहे। त्यात त्याची स्टोरी पूर्णपणे रिबूट केली, प्रियदर्शन जाधवचा दगडू हा रिप्लेस करून टाकला आणि मूवीची टाइमलाईन फर्स्ट आणि सेकंड पार्टच्या मध्ये नेऊन ठेवली आणि त्यात क्लायमॅक्स असा केला की प्राजक्ताचं कॅरेक्टर हे समोर चालून कमबॅक करणार। म्हणजे यार काय विचार करून त्यांनी याची रायटिंग केली हे समजण्याच्या पलीकडचं आहे। एक आशावादी स्टोरीला निराशावादामध्ये खूप पीसफुल पद्धतीने त्यांनी चेंज केलंय। सतीश राजवाडेंचं मुंबई पुणे मुंबई 3 हे पण तसंच वाटतं, त्याच्या पण थर्ड एडिशनची काही गरज नव्हती। विचार करा, प्रेमाची गोष्ट ही त्यांनी डायरेक्ट केलेली मूवी होती, त्या पीसफुल लव्ह स्टोरीचा जर का सिक्वल बनला
तर ते कितपत लोक ऍक्सेप्ट करतील. मी तर ही गोष्ट इमॅजिन पण नाही करू शकत. मला असं वाटतं एखाद्या सिनेमाचा एंड हा परफेक्ट होत असेल तर त्याला तिथेच सोडून द्यायला पाहिजे. जर स्क्रिप्टची रिक्वायरमेंट असेल तरच त्याच्या सिक्वलवरती काम करायला हवं असं मला पर्सनली वाटतं. आता झिम्मा, वाळवी आणि मस्काचा सिक्वल येणार आहे. तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत सिक्वलच्या बाबतीत ज्या पण चुका झाल्या त्याला ते पाठीमागे सारून ओरिजिनल स्टोरी सारखं योग्य तो न्याय देऊ शकतील का? बाकी या पूर्ण टॉपिक बद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.